नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महावितरण विभाग भरती सराव प्रश्नसंच पाहत आहोत। या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण महावितरण आणि महापरीक्षांसाठी महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत। हे सर्वचे सर्व प्रश्न विद्युत सहाय्यक तांत्रिक सराव प्रश्न असणार आहेत। सोबतच आपण तांत्रिक प्रश्न आणि मराठी व्याकरणावरती काही 5 ते 6 मराठीचे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, डायनोमोमीटर इन्स्ट्रुमेंटचा उपयोग प्रामुख्याने काय म्हणून केला जातो। प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। पहा काय विचारलंय, डायनोमोमीटर इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचा उपयोग प्रामुख्याने काय म्हणून केला जातो। तर त्याचा जो उपयोग आहे तो ऑप्शन क्रमांक 2 तर वॅट मीटर म्हणून केला जातो। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा, डॅश प्रेरणा वापरून इंडिकेटिंग मीटर मधील पॉइंटला कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर ठेवता येते। हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। पहा, जे आपलं ITI इलेक्ट्रिशियन आहे त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर खालीलपैकी कोणती प्रेरणा वापरून इंडिकेटिंग मीटर मधील पॉइंटला कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर ठेवता येतं, आणि ती जी आहे ती आहे, पहा, ऑप्शन क्रमांक 3 तर स्प्रिंग कंट्रोल प्रेरणा ही वापरल्याने किंवा ही वापरून इंडिकेटिंग जे मीटर आहे त्यामधील पॉइंटला कोणत्याही सिच्युएशन मध्ये स्टेबल ठेवता येतं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, जनरेटर हा यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करीत असताना त्यात कोणकोणते लॉसेस होतात। हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे, पहा, कारण आपण हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न घेतला होता। जनरेटर जो आहे तो काय करतो, यांत्रिक शक्तीचं रूपांतर जे आहे ते विद्युत शक्तीमध्ये करत असतो, आणि हे रूपांतर करत असताना त्यामध्ये कोणकोणते लॉसेस होतात। तर लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये लॉसेस कोणते कोणते होतात, वरील पैकी तिन्ही म्हणजे यामध्ये काय, आयर्न लॉसेस होत असतात, कॉपर लॉसेस होत असतात, फ्रिक्शन आणि विंडेज लॉसेस सुद्धा होत असतात। म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा, टॅप फील्ड कंट्रोल पद्धत ही डॅश मोटारच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते। कोणती आहे, टॅप फील्ड कंट्रोल ही जी पद्धत आहे तर ही कोणत्या मोटरच्या वेगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते। तर या ठिकाणी वापरली जाते ती ऑप्शन क्रमांक 1 तर सिरीज मोटारच्या वेगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी टॅप फील्ड कंट्रोल पद्धती वापरली जाते। म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पहा, मोठ्या पॉवर हाऊस मधील आलेख कागदावर बसवलेली मीटर्स डॅश प्रकारातील मीटर्स असतात। मोठ्या पॉवर हाऊस मध्ये जे काही ग्राफ पेपर असतात, म्हणजे आपण त्याला आलेख पेपर म्हणतो, आलेख कागद म्हणतो, तर त्या कागदावरती बसवण्यात आलेले जे मीटर्स असतात ती कोणत्या प्रकारातील मीटर्स असतात। तर मित्रांनो, ते असतात, पहा, रेकॉर्डिंग्स मीटर। म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, पहा, 3 फेजचा फेज सिक्वेन्स हा कोणत्या मीटरने माहित करता येतो। हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। यामध्ये प्रश्न काय विचारला की 3 फेजचा फेज सिक्वेन्स जो आहे तो कोणत्या मीटरने आपल्याला जाणून घेता येतो। तर ते जे मीटर असतं ते कोणतं मीटर असतं हे महत्त्वाचा प्रश्न आहे। तर ते असतं, पहा, पर्याय क्रमांक 2 तर फेज सिक्वेन्स इंडिकेटर। या ठिकाणी हा जो शब्द आहे फेज तर तो खालच्या लाईन मध्ये आहे, म्हणजे काय होईल आपलं, फेज सिक्वेन्स इंडिकेटर या फेज सिक्वेन्स जो आहे तो मीटरने मोजता येतो। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सोल्डर करण्यासाठी डॅश सोल्डर वापरले जाते। पहा, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सोल्डर करण्यासाठी कोणत्या प्रकारचं सोल्डर वापरण्यात येतं, तर ते असतं, मित्रांनो लक्षात ठेवा, कोणतं असतं, ऑप्शन क्रमांक 1 तर रेझिन कोवर्ड सोल्डर जे आहे हे वापरलं जातं इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट सोल्डर करण्यासाठी। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे,
उपयोगी जागेत प्रत्यक्ष मिळणारा प्रकाश व लॅम्पमधून उत्सर्जित होणारा प्रकाश यांच्या गुणोत्तरास काय म्हणतात? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे। या ठिकाणी काय विचारले आपल्याला, उपयोगी जागेमध्ये प्रत्यक्ष मिळणारा जी लाईट आहे, जो की प्रकाश आहे, आणि लॅम्पमधून म्हणजे दिव्यामधून उत्सर्जित होणारा जो प्रकाश आहे, यांचं जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला काय म्हणतात? तर त्यांचं जे गुणोत्तर असतं तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2 युटिलायझेशन फॅक्टर। लक्षात ठेवा, युटिलायझेशन फॅक्टर म्हणजे काय, तर प्रत्यक्ष जागेत किंवा मिळणारा जो प्रकाश आणि दिव्यामधून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे यांचं जे गुणोत्तर आहे त्याला म्हणतात युटिलायझेशन फॅक्टर। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 9 आहे, ट्रान्सफॉर्मरच्या चुंबकीय मंडळाची फ्लक्स डेन्सिटी उच्च पाहिजे असेल तर कोणते मटेरियल वापरले जाते? काय विचारले आपल्याला, ट्रान्सफॉर्मरच्या चुंबकीय मंडळाची फ्लक्स डेन्सिटी जर आपल्याला हाय पाहिजे असेल तर कोणत्या प्रकारचं मटेरियल त्यामध्ये वापरलं पाहिजे? तर त्यामध्ये वापरलं पाहिजे पहा सॉफ्ट स्टील। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न 10वा आहे, डीसी शंट मोटारमधील आर्मेचर व फील्ड वाइंडिंग कशा पद्धतीने जोडलेले असतात? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला ITI भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आला होता, ITI इलेक्ट्रिशियनसाठी, आणि हा प्रश्न आपल्याला महावितरणाच्या तांत्रिक प्रश्नामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो। डीसी शंट मोटारमधील जे आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग आहे तर ती कशा पद्धतीने जोडली जाते? ही जी जोडलेली असते ती असते पॅरलल कनेक्शनमध्ये, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 11वा आहे, जे विद्युत घटक ओहमचा नियम आणि किरचॉफ नियमाचे पालन करतात त्याला डॅश घटक म्हणतात। या ठिकाणी आपल्याला व्याख्या विचारली आहे। व्याख्या कशाची विचारली आहे की जे घटक ओहमचा नियम आणि किरचॉफ नियमाचं जे पालन करतात तर त्याला कोणता घटक म्हणतात? तर याला म्हटलं जातं पॅसिव्ह घटक। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। मित्रांनो, हे जे सर्वचे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला 20 मे रोजी होणारी जी महावितरण भरती असणार आहे, परीक्षा असणार आहे, त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे हे प्रश्न ठरू शकतात। यानंतरचा प्रश्न आहे, डीसी जनरेटरच्या वाइंडिंग मध्ये होणाऱ्या लॉसेसला कोणते लॉसेस म्हणून ओळखले जाते? पहा, कशामध्ये, डीसी जनरेटरच्या वाइंडिंग मध्ये होणारे जे लॉसेस असतात ते कोणत्या प्रकारचे लॉसेस असतात किंवा त्याला काय लॉसेस म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं कॉपर लॉसेस। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। यासाठी आपण काय केलं आहे की प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पहा, त्या ठिकाणी दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती, आणि आपण जाऊन त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। सर्वात सोपा पर्याय आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। प्रश्न 13वा आहे, डीसी एनर्जी मीटर्स खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करतात? काय विचार आपल्याला, डीसी एनर्जी मीटर जे आहेत तर हे कोणत्या तत्वावरती काम करत असतात? आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा, तर ते ऑप्शन क्रमांक 3 तर डीसी मोटारच्या तत्वावरती काम करतात डीसी एनर्जी मीटर्स। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14वा आहे, इन्स्टॉलेशनसाठी बसवलेल्या एनर्जी मीटरची उंची जमिनीपासून किती पेक्षा कमी नसावी? म्हणजे काय विचारले आपल्याला, किती मीटर पेक्षा कमी नसावी? कशाची उंची? तर इन्स्टॉलेशनसाठी बसवलेले जे काही एनर्जी मीटर आहे तर त्याची जमिनीपासूनची उंची ही किती पेक्षा कमी नसावी? तर कमीत कमी लक्षात ठेवा 1 मीटर असणं गरजेचं आहे, म्हणजे 1 मीटर पेक्षा ही कमी नसावी। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या दोषापासून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हा विशेषतः सर्किटला सप्लाय पासून वेगळं करत असतो? मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण या व्हिडिओच्या PDF डाउनलोड करा किंवा प्रत्येक प्रश्न जर आपल्या स्क्रीनवर दिसत असेल तर आपण तो नोट डाऊन देखील करून घेऊ शकता। प्रश्न पहा, कोणत्या दोषापासून अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर हा विशेषतः सर्किटला सप्लाय पासून वेगळं करतो? तर ते जे आहे तो असतो ग्राउंड फॉल्ट। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ग्राउंड फॉल्ट। प्रश्न क्रमांक 16 आहे, जनरेटरचा व्होल्टेज वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात सोपी म्हणून मानली जाते? पहा, जनरेटरचा व्होल्टेज जर वाढवायचा असेल तर कोणती पद्धत ही सर्वात सोपी आहे? तर ती सर्वात सोपी असणारी पद्धत आहे की त्या ठिकाणी जनरेटरचं स्पीड वाढवलं पाहिजे, त्यावेळी जनरेटरचा व्होल्टेज वाढू शकतो। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, डॅशचा उपयोग अधिक व्होल्टेज मोजणाऱ्या व्होल्ट मीटरसाठी करतात। हा एक प्रकारचा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे।
हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा. तर खालीलपैकी कशाचा उपयोग जो आहे तो अधिक व्होल्टेज मोजणाऱ्या व्होल्टमीटरसाठी केला जातो आणि हा एक प्रकारचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 तर पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. नवीन केलेल्या वायरिंगची डॅश घेतल्याशिवाय त्याला इन्स्टॉलेशनला विद्युत पुरवठा जोडू नये. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एखादी नवीन केलेली जर वायरिंग असेल आणि त्या वायरिंगला इन्स्टॉलेशन विद्युत पुरवठ्याला जर जोडायचं असेल म्हणजे त्याला इन्स्टॉलेशन जर करायचं असेल तर सर्वात महत्त्वाची एक टेस्टिंग असते. ती टेस्टिंग कोणती आहे? ती केल्याशिवाय इन्स्टॉलेशनला विद्युत पुरवठा जोडू नये आणि ती जी आहे त्याला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 3 तर मेगर टेस्टिंग. मित्रांनो, मेगर टेस्टिंग ही जी आहे खूप महत्त्वाची टेस्टिंग आहे. आपण यूट्यूबवरती किंवा गुगलवरती एका क्लिकमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ देखील मिळून जाईल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. ज्या कंपाऊंड मोटरमध्ये सिरीज फील्ड व शंट फील्ड एकमेकांना सहाय्यकारी ठरतात त्या मोटारला डॅश मोटार म्हटलं जातं. हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न परत एक वेळा पहा. प्रश्न काय विचारलाय की ज्या कंपाऊंड मोटारमध्ये सिरीज फील्ड आणि शंट फील्ड एकमेकांना सहाय्यकारी ठरतात त्या मोटारला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 कम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर म्हणून त्याला संबोधतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. 3 फेजवर चालणाऱ्या मोटार पॉवर फॅक्टर हा सिंगल फेज मोटारीपेक्षा कसा असतो किंवा किती असतो? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला ITI इलेक्ट्रिशियन त्यासाठी विचारण्यात आला होता पहा. 3 फेजवर चालणाऱ्या मोटारचा पॉवर फॅक्टर हा सिंगल फेज मोटारीपेक्षा कसा असतो किंवा किती असतो? तो असतो सिंगल फेज मोटारीपेक्षा जास्त. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 21 ते 25 हे जे 5 प्रश्न आहेत हे टोटल आपण मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत आणि मराठी व्याकरणातील सर्वात पहिला प्रश्न काय आहे की नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते. या वाक्यातील भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे आणि या वाक्यामध्ये नवलाई हा जो शब्द आहे हा भाववाचक नाम आहे. यामध्ये पहा मित्रांनो, थोडंसं लक्ष द्या. वेड हा जो आहे हे विशेषण आहे. नवलाई जे आहे ते भाववाचक नाम आहे आणि नव्याची म्हणजे हे विशेषण आहे. लावते म्हणजे काय तर क्रियापद आहे. मग या ठिकाणी भाववाचक नाम म्हणजे काय? तर पहा, प्राणी किंवा वस्तू यांच्या अंगी असलेला गुण, धर्म, भाव याचा बोध होतो तेव्हा त्याला भाववाचक नाम असं म्हणतात. यामध्ये नवलाई याचा उल्लेख होतो म्हणजे हा भाववाचक शब्द असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीच्याच अर्थाची म्हण आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी एक म्हण दिलेली आहे, आईजीच्या जीवावर बायजी उदार. अशाच पद्धतीची अजून एक म्हण आहे किंवा त्याच अर्थाची एक म्हण आहे. खालीलपैकी ती कोणती आहे? तर ती म्हण आहे ऑप्शन क्रमांक 4 तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. म्हणजेच काय तर आईजीच्या जीवावर बायजी उदार. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न हे नोट्स करून घेत राहा कारण आपण यामध्ये विश्लेषण देखील घेत आहोत. यामध्ये पहा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा याचा अर्थ काय होतो? द्यावायचं थोडं आणि त्याच्या बदल्यामध्ये मात्र घ्यायचं खूप सारं. उंदराला मांजर साक्षार्थ काय आहे? ज्याचा एखाद्या गोष्टीमध्ये हिताचा संबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणं व्यर्थ आहे. काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर भान नसल्यामुळे जवळच असलेली वस्तू आपण शोधण्यासाठी दुसरीकडे जातो. आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे काय तर दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे आणि परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि या ठिकाणी विश्वास हा शब्द अधोरेखित केलेला आहे. त्या नामाचा प्रकार कोणता आहे? तर हा प्रकार कोणता असणार आहे पहा, भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. पहा, दिलेलं जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला जो विश्वास शब्द आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा विश्वास शब्द आपण अधोरेखित केलेला आहे तर हा शब्द भाववाचक नाम आहे आणि वाक्याच्या सुरुवातीला आलेला किंवा वाक्याच्या सुरुवातीचा जो विश्वास शब्द आहे तर तो एक विशेष नाम आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे पहा भंग. तर भंग या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीचे 200 पेक्षा जास्त महत्त्वाचे विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे, तर अभंग हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. या ठिकाणी पहा, अजून काही महत्त्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यामध्ये भंग, अभंग, कमजोर, मजबूत, तुटलेला, जुळलेला हे महत्त्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 25, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्प्रचार काय आहे, डोळे लावून बसणे. तर या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो, आपण म्हणतो पहा, एखाद्याचा डोळे लावून म्हणजे एखाद्यासाठी डोळे लावून बसणे म्हणजेच काय, तर त्याची वाट पाहत बसणे किंवा वाट पाहत असताना त्याला म्हटलं जातं डोळे लावून बसणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा, डोळे लावून बसणे म्हणजेच काय, तर वाट पाहत बसणे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच पद्धतीचे जर डेली आपल्याला व्हिडिओज पाहायचे असतील आणि व्हिडिओचे जर PDF डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.